रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने आमदार निरंजन डावखरे व माजी खासदार संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा। ठाणे लोकसभेचे माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे नेते, तरुण तडफदार व अभ्यासू असे डॉक्टर संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सकाळपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी वॉर्डात जाऊन रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले। डॉक्टर संजीव नाईक यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी रुद्र प्रतिष्ठानाच्या वतीने साईबाबा मंदिरात होम हवन व लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित करण्यात आले होते। तर वर्तकनगर येथील काळीबारी मंदिर येथे काळीदुर्गा गोत्र पूजन केले। यावेळी साईबाबा मंदिरात ॲडव्होकेट निरंजन डावखरे व संजीव नाईक यांना रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंह यांच्या परिवाराने प्रभू श्री रामाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक, हितचिंतक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संजीव नाईक यांनी आपल्या सर्व सहकार्यांचे, हितचिंतकाचे आभार व्यक्त केले। तसेच समाजसेवेचा घेतलेला हा वारसा यापुढेही येणाऱ्या काळातही असाच पुढे नेणार, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार असे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले। यावेळी विविध कार्यक्रमांना माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, प्रकल्प संजीव नाईक, अध्यक्ष संजय वाघुले, संकल्प संजीव नाईक, समाजसेवक ॲडव्होकेट धनंजय सिंह, ॲडव्होकेट अमित सिंह, सचिन पाटील, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, कैलास म्हात्रे, भाजप युवा मोर्चाचे सूरज दळवी, अमित शिंगे, समर्थ नायक, माणिक पाटील, गुलाब झा, दीपक सिंह, तुषार नाईक, तन्मय पाटील, सश्मिता घाडगे व इतर मान्यवर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुजी थोड़ा मागे आपदा भयदारं दातारं भवसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। लोकाभिरामं वो कैलाशी थोड़ा शिवा ओ भाई, ओ धनंजय भाई, धनंजय, ओ धनंजय जी सामने इधर। ओके पुढे ना इकडे भाई गुंगल की मागे हाँ जरा सामने समोर सगळ्यांनी ये जयसवाल जी चला सर साहेब हाँ सर, ये मंडल से लोग हैं, मंडल से ये मंदिर क्या जाओगे? हमारे मंदिर अभी तक तैयार नहीं हुआ। कुछ बात के लिए हमारा मंदिर इसी जगह पे मंदिर पूरा होने के लिए आपकी मदद चाहिए। इसी एडवोकेट देता हूँ, उन्होंने हमें काफी मदद करते हैं हमारे इस मंदिर पे। थैंक यू। कोई एक मिनट साहेब
शॉर्ट काढा सर तुम्ही इथे या ना चेअर दिसत नाही हां आता अभी उधर जा. थँक्यू. साई मंदिरामध्ये हे ऐतिहासिक असं आपलं साई मंदिर आहे. आज या मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा योग आला. होम हवन होतं रुद्रप्रतिष्ठानच्या माध्यमातून. मी ईश्वराला प्रार्थना आहे की सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना करून ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत, निरंजन डावखरे साहेबांना आणि मला, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जांभळी नाका येथील जय अंबे मातेच्या दरबारात दांडिया रास गरबा रंगला. गुजराती, जैन, मारवाडी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या 7व्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा रंगला. या दांडिया रास गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. या उत्सवात गुजराती, कच्छी व जैन समाजातील सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती दीपक नथुबाई ठक्कर, रश्मी दीपक रामहिया, हंसाबेन दिवानी, जिग्नेश नवीनवीरा, सचिन बोरीचा, दीपक गडा, पूजा चिंतन छेडा, हिम्मत सोमय्या, हसमुख कानानी, दिव्या कोठक, नरसी जीवनभूषण, शरयू धीरेन मालदे, रसिक महाराज, दिलीप गोसालिया, भरत मावानी, हेमचंद लालजी गोगरी, चेतन जैन, ॲडव्होकेट कमलेश कमले, अर्जुन मनोज पुरोहित, डॉक्टर उदय मोदी, मांगीलाल शहा, दीपक बंबोली, मुकेश मेहता इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी गुजराती समाजाचे वसंतबाई नागदा, प्रकाशभाई ठक्कर, महेंद्र मोता, वसंतबाई हरिया, प्रकाश जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी युवा सेना नेते वरुण सरदेसाई, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे व कुटुंबीय, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Cha
एकूण 543 पैकी इंडिया आघाडीला जो मोठा विजय या लोकसभा निवडणुकीत मिळायचा आहे त्या संदर्भात बोलताना मी सातत्यानं बोलतोय की भारताचा DNA लोकशाहीचा असल्यामुळे त्या एनडीए आघाडीची पाडापाड राजन विचारे ठाण्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे मशालधारी उमेदवार ते सुरुवात करणार आहेत. ते त्यांच्याच विजयाने ह्या सगळ्याची नांदी होणार. या उत्सवाने मराठी माणसाची जी कलासक्तता आहे, त्याची जी उत्सव प्रियता आहे, ती गेली अनेक वर्ष सातत्याने जोपासली गेली. लोक स्वतःहून उत्साहाने येतात. हा चैत्रोत्सव एक आगळा वेगळा लोकांना एकत्र आणणारा आणि लोकांमध्ये उत्साहाची चेतना जागवणारा असा हा उत्सव आहे. गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा मला ठाणेकर म्हणून गुणवान ठाणेकर म्हणून पारितोषिक पण त्यांनी दिलं होतं. अशा तऱ्हेच्या सत्कारची आम्हाला सवय नसताना तो सत्कार आम्हाला स्वीकारावा लागला. पण हे एकूण वातावरण एक विद्युत भारित आहे. यामुळे जगण्यातला एक वेगळा आनंद इथे आल्याने मला मिळाला. उत्सवप्रियतेच्या मी कधीच विरोधात नव्हतो. मी फाजील उत्सवप्रियतेच्या विरोधात होतो. पण जी उत्सवप्रियता तुम्हाला एकत्र आणते आणि तुमच्यातली चेतना जागृत करते, ती अशीच मराठी संस्कृती म्हणून जपली पाहिजे माझं म्हणणं आहे. समाज के मान्यवरों का जो सत्कार किया गया है, इसमें आपका भी सत्कार किया गया है, कैसा लगता है? हाँ, मेरा नाम रश्मिन दीपक नाम्बिया है. मैं लास्ट 25 साल से डॉक्टर बीजी छाया शारदा मंदिर में एक शिक्षिका तरीके सेवा बजा रही हूँ. अमरनाथ और डोंबिवली में तो मेरा नाम बहुत हुआ, लेकिन मुझे गर्व है कि आनंद चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से मुझे जो पुरस्कार मिला है उसके मैं बहुत आभारी हूँ. बच्चों का भविष्य के लिए मैं हरदम आगे बढ़ूंगी. समाज सेवा कार्य में भी मैं मेरा सहयोग देती हूँ और देती रहूंगी. चैत्र नवरात्र उत्सवात जपली रास गरब्याची परंपरा. धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानाच्या चैत्र नवरात्र उत्सवात नारी शक्तीचा जागर. आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवात नारी शक्तीचा जागर करण्यात आला. कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात सोमवारी 7व्या दिवशी भक्तिमय व प्रसन्न वातावरणात रासरंग हा रास गरब्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. वाढत्या उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह दिसून आला. दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नवरात्र उत्सवाला उपस्थिती दर्शवून श्री अंबे मातेचे दर्शन घेतले. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 7व्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी सांज आरती केली. तर देवीच्या उत्सवासोबतच नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रास गरब्याची परंपराही भाविकांनी जपली. रात्रो मंडपात रासरंग हा खास महिला वर्गासाठी आयोजित केलेला दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध हिंदी मराठी गीतांबरोबरच गुजराती गीत संगीताच्या साथीने साधा गरबा, पोपट गरबा, चक्री गरबा, तीन ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती थिरकल्याचे दिसून आले.